एक्सपेरिमेंट आहे, नॉट एक्सपिरियन्स पण आहे, पण एक्सपेरिमेंट पण आहे. आपल्या स्किनवर ग्रेनेस अजिबात दिसत नाही आणि आनंदसुद्धा होतो. तर मी कुठल्या टॉपिकवर होती मी विसरून गेली. 3500च्या की 2999 समथिंग लाईक 3000च्याच रेंजला मिळतो. युजली मी इंट्रोवर्ट टाईपची पर्सन आहे, पण जेव्हा मी भेटते तुम्हाला सगळ्यांना तेव्हा ते एक लिटरली अर्ध्यापेक्षा जास्त प्रॉडक्ट हरवलेत घरच्या घरी. ते पण म्हणजे मी खाली बाहेर कुठेही जाताना युजली कॉलेजला पण मेकअप नाही करून जात. मी फक्त ज्या गोष्टी मी आता मेन्शन केल्या तेवढ्याच करून जाते. यू कॅन गेट द अमेझिंग बेस. आय थिंक, आय पर्सनली थिंक दॅट. पण व्हॉट डू यू गाईज थिंक मला कॉमेंटमध्ये सांगा. ओके, आता मी यूज करणार आहे सेटाफिलची क्रीम, जी ज्याचा स्टिकर निघाला आहे बेसिकली. सो त्याच्यावर स्टिकर नाही आहे, पण ती सेटाफिलची रेडियंट ग्लो क्रीम आहे. ती ॲक्च्युली तुमच्या फेसला आणि तुमच्या स्किनला ग्लो देते. आणि जर माझा बॅकग्राऊंड आवाज येत असेल तर इथे डाफू खाली खेळत आहे आणि ती खूप मस्ती करते आहे. सो बेसिकली जर तुम्हाला कुठलाही बॅकग्राऊंड आवाज आला तर प्लीज ट्राय टू अंडरस्टँड दॅट ती मस्ती करते आहे खाली. दिवाळी म्हटलं की आपण ऑब्व्हियसली काही ना काही कारणासाठी मित्रांकडे जातो, बाहेर जातो, रिलेटिव्हकडे जातो आणि उन्हात जातो युजली. तर उन्हापासून खूप अगदी वाचवण्यासाठी आपल्या स्किनला मी इथे यूज करत आहे न्यूट्रोजनाचं सनस्क्रीन. ह्याला आय थिंक न्यूट्रोजन अल्ट्रा शेअर ड्राय टच सनब्लॉक SPF 50+ आहे. हा अफोर्डेबलसुद्धा आहे. अगदीच बाकीच्या सनस्क्रीनपेक्षा हा खूप अफोर्डेबल आहे. दिवाळीत म्हटलं की ऑब्व्हियसली ती दिवाळी सगळ्यात बेस्ट फेस्टिवल असं म्हणायला हरकत नाही, कारण आपण मग सगळे एन्जॉय करतो, फ्रेंड्सकडे जातो, फराळ खातो. मला बेसिकली सनस्क्रीन असं वाटतं की खूप प्रोटेक्ट करते आपल्या स्किनला. वाटते नाही, ऑब्व्हियसली प्रोटेक्ट करते. सो खरंच खूप इम्पॉर्टंट असते. सो सनस्क्रीन लावायला विसरू नका. नेक्स्ट आपलं प्रोडक्ट आहे कन्सिलर. ऑब्व्हियसली कारण आपण आता दिवाळीत नाईट आऊट नाही म्हणणार, पण दिवाळीचे डेकोरेशन्स असतात, एवढी धावपळ असते की आपले इथे काळे वर्तुळ येण्याचे खूप चान्सेस असतात, डार्क सर्कल्स. आणि इथे डार्क लिटरली हलवते आहे माझा कॅमेरा आणि मी इथे शिफ्ट होती आहे. जस्ट अ मिनिट. आता आय थिंक बेटर आहे. तर डार्क सर्कल्स येण्याचे खूप चान्सेस असतात, म्हणून मी जो कन्सिलर यूज करते, माझ्याकडे अजून एक कन्सिलर होता पण मी तो हरवला आहे. तो एक स्टार्स म्हणून कन्सिलर आहे. मी इथे कुठेतरी फोटो देईन किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन. तो जो कन्सिलर आहे तो खूप अप्रतिम आहे, पण आता तो सध्या माझ्याकडे नाही आणि अफोर्डेबलसुद्धा आहे. तर तुम्ही जर कन्सिलर बघत असाल तर तो नक्की घ्या, पण आत्ता सध्या माझ्याकडे तो मिळत नाही आहे, म्हणून मी दुसरा कन्सिलर यूज करते. मी इथे यूज करत आहे पॅकचं स्पॉटलाईट रेडी लिक्विड कन्सिलर. फुल कव्हरेज आहे आणि बेसिकली हे वॉटरप्रूफ आहे, कारण मी स्वतः जेव्हा तोंड धुते तेव्हा हा निघत नाही. पण कधी कधी चांगलंही असतं जेव्हा आपण कुठे बाहेर जातो आणि अगदीच तोंडावर पाणी मारायचं असतं, पण आपला मेकअप मेल्ट होण्याची आपल्याला भीती असते, तर हा कन्सिलर खूप चांगला वाचवतो आपल्याला त्या गोष्टीपासून. मी आधी खूप कमी अमाऊंट लावते कन्सिलरची, कारण ऑब्व्हियसली आपल्याला जास्त अमाऊंट नको आहे. पहिले बघूया कसं वर्क करतं. ऑन द एरिया जिथे तुम्हाला वाटतं की डार्क सर्कल्स खूप जास्त आहेत, तर अगदीच त्या कन्सिलरनी कवर करायचं ट्राय करा. तर मला अगदीच कोणी असं सबस्क्रायबर भेटलं असेल जे आपण असं स्टेशनला किंवा कुठे ट्रेनमध्ये, मी असंच युजली सगळ्यांना कधी ग्रोसरी शॉपिंग करायला जाते तेव्हा कोणाला भेटते, तर असं तुम्ही जेव्हा येतात ना खूप म्हणजे असं आवडतं भेटायला मला स्वतःहून. आणि एक्साइटमेंट पण असते की आपण लाईक तुम्ही सगळे ओळखतात आणि मग तुम्ही मला सगळं शेअर करतात की तुम्हाला कुठला व्हिडिओ आवडतो, आणि गप्पा मारायला मला मजा येते. युजली मी इंट्रोवर्ट टाईपची पर्सन आहे, पण जेव्हा मी भेटते तुम्हाला सगळ्यांना तेव्हा ते एक एक्साइटमेंट खूप वेगळी असते आणि खूप आनंदसुद्धा होतो. तर मी कुठल्या टॉपिकवर होती मी विसरून गेली. तर तेव्हा युजली तुम्ही जेव्हा पण मला भेटाल तेव्हा माझ्या तोंडावर
फक्त आयब्रो केलेले असणार, लिपस्टिक लावलेली असणार किंवा ब्लश, त्या पलीकडे आय डोंट डू एनिथिंग. म्हणजे मी खाली बाहेर कुठेही जाताना, युजली कॉलेजला पण मेकअप नाही करून जात. मी फक्त ज्या गोष्टी मी आत्ता मेन्शन केल्या तेवढ्याच करून जाते. इथे कन्सिलर मी लावला आहे, ज्यांचंही माझाही सुद्धा इथे प्रॉब्लेम झाला आहे की माझं ग्रे आय जास्त दिसतोय. म्हणजे जरीही कन्सिलर लावलं तरी ग्रेनेस वाढतो. द रिझन इज की आपले डार्क सर्कल्स खूप डार्क असतात, म्हणून आपण कलर करेक्टर यूज करतो. पण ज्या लोकांना लाईक डेली मेकअप करायची सवय नाही आहे आणि त्यांना कलर करेक्टरमध्ये इन्व्हेस्ट नसेल करायचा, पण टू बी ऑनेस्ट कलर करेक्टर खूप मदत करतं तुमच्या स्किनला. कारण जर तुमचं एरिया इथे, जसं फॉर एक्झाम्पल माझं इथे डार्क आहे, इथे जरासा आता डार्कनेस वाढत आहे, त्यासाठी कलर करेक्टर खूप महत्त्वाचं आहे. माझ्याकडे सुद्धा नाही आहे, कारण पहिले वाटायचं की एवढी गरज नाही आहे, पण आत्ता कळतं आहे की ग्रेनेस जो दिसून येतो तो कलर करेक्टर हाईड करतो आणि आपल्या स्किनवर ग्रेनेस अजिबात दिसत नाही कलर करेक्टर लावल्यामुळे. सो माझ्याकडे आत्ता नाही आहे, पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा नेक्स्ट टाईम मी जेव्हा कलर करेक्टर परचेस करीन तेव्हा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करीन. मी परत इथे लावते कारण ग्रेनेस आहे जो मला माझ्या मिररमध्ये खूप क्लिअरली दिसतो आहे. सो तो जरा हाईड करण्यासाठी मी परत एकदा कन्सिलरचा लेअर लावीन. कॅमेरात जरा असं लाईट मे बी फ्लिक होत असेल, मी कमी करू का? हे बेटर वाटतं आहे ना असं, म्हणजे विदाऊट लाईट. आय थिंक नॅचरल लाईट खूप बेटर वाटते, कारण मी ती रिंग लाईट लावलेली, पण आय थिंक हे लुक जरा बेटर वाटतं आहे. जर आपण हा लुक कंटिन्यू करूया. आय डोंट नो, मला प्रोफेशनली शूट करायचं होतं दिवाळी मेकअप, पण आत्ता असं झालं आहे की मी असं सेटअप चेंज करते ना, सेटअप पण लाईक रिंग लाईट बंद करते. पण हा लुक मला जरा बेटर वाटतं विदाऊट रिंग लाईट. व्हॉट डू यू थिंक? लाईक मी रिंग लाईट नको यूज करायला पाहिजे होती. आय पर्सनली थिंक दॅट. पण व्हॉट डू यू गाईज थिंक? मला कॉमेंटमध्ये सांगा. मला अजून कलर लागणार आहे किंवा अजून फाउंडेशन लागणार आहे, कन्सिलर लागणार आहे, तरच मी एक्स्ट्रा घेऊन यूज करते. डोंट एव्हर थिंक की तुम्ही बॉटल अख्खी होताल किंवा इथे असं उताल आणि मग तुम्ही कराल. ते खूप 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 असं भरून नाही, पण असं म्हणता येईल की खूप अति वाटतं फेसवर. कारण आपण मित्रांना भेटतो, आपण दिवसभर बाहेर असतो, जास्त हेवी मेकअप पण राहणं किंवा त्याला घेऊन उन्हात घामात मला ते सहन होत नाही. ज्यांना होतं त्यांना खूप अमेझिंग, वेल अँड ग्रेट, पण मला अजिबात सहन होत नाही. मी हेवी मेकअप करणं खूप अवॉइड करते आणि दॅट्स मी बेसिकली. ओके, ज्यांना व्रिंकल्स आहेत ना, मी बेसिकली असं करते लाईक, कारण मग ते सगळ्या एरियाला नीट लागावं आणि माझे व्रिंकल्ससुद्धा असं नको, असं नको व्हावं. प्लीज समजून घ्या मला काय म्हणायचं. ओके, तर माझं कन्सिलर पूर्ण सेट झालं आहे आणि दॅट्स हाव इट लुक्स. तुम्हाला अगदीच फाउंडेशन घ्यायचं असेल तर यू कॅन गो फॉर इट. मला जर फाउंडेशन नाही घ्यायचं असेल किंवा मला फाउंडेशन नाही लावायचं तर आय स्किप इट टोटली. तुम्ही फुल ऑन जोर कन्सिलरवर देऊ शकता आणि स्टील यू कॅन गेट द अमेझिंग बेस. आय थिंक आज पूर्ण कन्सिलर लुक करणार आहे मी. कधी आय थिंक हा कन्सिलर पूर्ण एंटायर फेसला नाही लावला आहे, पण मी आज ट्राय करणार आहे की तो कसा दिसतो. आय मीन माझ्यासाठी पण सुद्धा एक्सपेरिमेंट आहे, नॉट एक्सपिरियन्स पण आहे, पण एक्सपेरिमेंट पण आहे. बेसिकली हा वॉटरप्रूफ कन्सिलर असल्यामुळे मला जरा भीती नाही आहे. म्हणजे मी जरीही मेकअप क्लीन केला तरीही तो चांगला क्लीन होईल, पण ॲट द सेम टाईम घामानी हा निघणार नाही मेकअप. कारण दिवाळीत आपण घाम एवढा येतं की सगळं निघून जातं किंवा मेल्ट होतं आणि मग सारखा बेस आपल्याला करेक्ट करावा लागतो. पण आय थिंक मी वेगवेगळे प्रॉडक्ट घेते, मी स्वतः एक्सपेरिमेंट करते आणि एक्सपिरियन्स करते कसा आहे तो प्रॉडक्ट, आणि मगच आय डिलिव्हर टू यू गाईज की घ्या किंवा नका घेऊ. कारण असे पण काही प्रॉडक्ट्स आहेत जे मला अजिबात आवडले नाहीत आणि आय थिंक मी तुमच्यासोबत ते लवकरच शेअर करीन. कारण मग तुम्ही त्याच्यात इन्व्हेस्ट नका करू. जर जेव्हाही तुम्ही लिक्विड प्रॉडक्ट, कुठलीही लिक्विड प्रॉडक्ट यूज करतात, फॉर एक्झाम्पल मी आय थिंक खूप आधी पण दिलेलं, पण आता सुद्धा देते, जेव्हा आपण लहान बाळाला लाईक टिक्का लावतो ना, त्याच्यावर पावडर लावतो, तो म्हणजे तो निघू नये किंवा पुसला तरी तो पसरू नये, त्यासाठी तसंच आपलंसुद्धा लिक्विड कुठलेही प्रोडक्ट जे आपण फेसवर लावतो त्यासाठी त्याला सेट करण्यासाठी आपण एक कॉम्पॅक्ट पावडर घेतो किंवा लूज पावडर यूज करतो. तर माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे लूज पावडर यूज करणं जेव्हाही मी कुठलीही लिक्विड प्रोडक्ट यूज करते माझ्या स्किनवर, कारण त्याला सेट करणं तेवढंच इम्पॉर्टंट असतं. मी लिटरली अर्ध्यापेक्षा जास्त प्रॉडक्ट हरवले आहेत घरच्या घरी, ते पण नॉट की मी कुठे बाहेर घेऊन हरवले आहेत.
तर आत्ता माझ्याकडे लूज पावडरचे वेगळे ब्रँड्स नाही आहेत. तर आत्ता सध्या मी जे कॉम्पॅक्ट पावडर यूज करणार आहे, जे अफोर्डेबल साईडला आहे, युजली एक्सपेन्सिव्ह साईडला जे मी प्रोडक्ट्स यूज करते त्याच्यातला एक एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट तो आहे जो आहे मॅकचा, जो 3500च्या की 2999 समथिंग लाईक 3000च्याच रेंजला मिळतो कॉम्पॅक्ट पावडर. पण ती कॉम्पॅक्ट पावडर मला वर्षानुवर्ष चालते. बेसिकली मी अजिबात ती कधी मागच्या वर्षी आय थिंक ती कॉम्पॅक्ट पावडर घेतली ती अजून मी यूज करते. सो जेव्हाही तुम्ही कुठल्याही प्रॉडक्टमध्ये इन्व्हेस्ट करता ती किती लॉंग टर्म यूज आहे ते सुद्धा बघा. आणि कॉम्पॅक्ट पावडर आत्ता सध्या आपण जास्त एक्सपेन्सिव्ह प्रॉडक्ट यूज नाही करत आहोत या व्हिडिओमध्ये, म्हणून मी ती कॉम्पॅक्ट पावडर यूज नाही करत आहे. तर आत्ता मी जी यूज करत आहे ती आहे मामाअर्थची ग्लो ऑइल कंट्रोल कॉम्पॅक्ट पावडर, जी विटॅमिन सी आहे. बेसिकली मी ही का सजेस्ट करते तुम्हाला, कारण ही ऑइल कंट्रोल करते. सो हे खूप इम्पॉर्टंट आहे की कुठलीही कॉम्पॅक्ट पावडर असो जर ती ऑइल कंट्रोल करत असेल, कारण आपण उन्हात जातो आणि आपलं स्किन खूप ऑइली होतेच. बेसिकली ही शेड खूप डार्क आहे माझ्या स्किन टोनवर. कॉम्पॅक्ट पावडर कधीही लावाल तेव्हा डॅब करा प्लीज. असं अजिबात नका करू, पुसू नका, त्याला डॅब करा तुमच्या स्किनवर. कॅमेरावर ना ही जी पावडर आहे ती खूप चांगली मॅच होते आहे, पण इन रिअल माझ्या स्किन टोनपेक्षा जरा डार्कर साईडला ही शेड आहे. पण दॅट्स ओके, कारण जर कॅमेरा दाखवत असेल तर गुड. पण तुम्ही जर एक्झॅक्ट माझ्या स्किन टोनवर असाल आणि तुम्हाला जर ही सेम पावडर घ्यायची असेल तर तुम्ही एक शेड लायटर घ्या, कारण ही आहे कॉम्पॅक्टची SPF 30 सुद्धा आहे यात. सो दॅट्स ग्रेट. पण 03 न्यूड ग्लो म्हणून हा शेड आहे, म्हणून मी जरा पावडर जास्त लावली आहे. मे बी तुम्हाला ती जास्त वाटत असेल, पण आपण जेव्हा मेकअप पूर्ण करू तेव्हा ती बरोबर सेटल होईल. सो जेव्हाही तुम्ही असं एकदम आरशात बघाल आणि असं वाटेल ओ शिट एवढी पावडर, अजिबात घाबरू नका, कारण तुमच्या तोंडावर अजून काही प्रोडक्ट्स येणार आहेत पुढे. माझी आयब्रो पेन्सिल मिळत नव्हती, ब्रश मिळाला. तर ज्यांना माहिती आहे, ज्यांनी 10 वेळा माझ्या मेकअप व्हिडिओमध्ये हाच प्रोडक्ट बघितला आहे आणि हाच प्रोडक्ट बघत येणार आहात, प्लीज प्रिपेअर राहा की मी आयब्रोसाठी एकच प्रॉडक्ट यूज करते आणि तुम्ही तो 10 वेळा बघितला असेल जो हा पॅलेट आहे. हा माझा कितवा पॅलेट असेल माहिती आहे, 5th की 6th पॅलेट असेल हा एवढ्या वर्षात. सो विचार करा मी किती वापरते. मी डिटेलमध्ये हाऊ टू डू युअर आयब्रोज, लाईक प्रॉपर आयब्रोज जे मी करत आली आहे ते मी माझ्या यूट्यूब शॉर्ट्स व्हिडिओमध्ये नक्की टाकेन. सो तुम्ही अपलोड करीन, सो तुम्ही ती नक्की बघा. तर माझी मेमरी फुल झालेली, तर त्या रिझनसाठी आय हॅड टू कट द व्हिडिओ. पण दॅट्स ओके. वेलकम बॅक ओके. आता मी माझं इम्पॉर्टंट आणि सगळ्यात महत्त्वाचं करत आहे ते म्हणजे ब्लश. आय नो की मला आयब्रोज करायचे आहे, सॉरी आय शॅडो करायचा आहे, पण आय एम मोर एक्सायटेड टू डू माय ब्लश. तर मी ब्लश पहिले करत आहे. सो ब्लशसाठी मी जी लिपस्टिक यूज करत आहे ती आहे सेन्सेशनल मेबलिन न्यूयॉर्क लिक्विड मॅट लिपस्टिक. ही लिपस्टिक मॅट असल्यामुळे ना तुम्ही लवकरात लवकर त्याला ब्लेंड करा. तर तुम्ही बघू शकतात की माझे चीक्स पिंकिश वाटतात आणि क्यूटेस्ट असं लुक देत आहे तुमच्या एंटायर लुकला. जेव्हाही मला वेळ कमी असतो किंवा मला असं वाटतं की ह्या लुकवर आपण जरा स्मोकी लुक द्यायला पाहिजे, काजळ घेईन आणि म्हणजे तुम्हाला जरीही कधी असं वाटेल की तुम्हाला आय शॅडो पॅलेटमध्ये इन्व्हेस्ट नसेल करायचं, ट्रस्ट मी ऑन दिस. माझ्याकडे खूप क्वचित आय शॅडो पॅलेट आहेत आणि लाईक मोजून 3 की 2 असतील पॅलेट. तर मी खूप कमी इन्व्हेस्ट करते आय शॅडो पॅलेटमध्ये, कारण मला असं वाटतं की आपण ते जे जुने कलर्स आहेत ते आपण यूज करू शकतो. सो म्हणून मी खूप कमी इन्व्हेस्ट करते. पण जेव्हाही मला असं वाटतं की मला आय शॅडो नाही लावायचं किंवा मी खूप कन्फ्यूज असते की कुठला आय शॅडो बेसिकली जाईल, तेव्हा मी फक्त काजळ लावते. मी आय शॅडो पूर्ण स्किप करते. सो आय थिंक काजळ तुमच्या आईज ना तुमच्या लुकला फुल असं ब्राईटन अप करतं. तर या जर तुम्हाला अपर आयला पण लावायचं असेल तर तुम्ही लावू शकतात, पण मी युजली हे डोळ्यात लावते, म्हणून मग मी इथे त्या फाउंडेशन किंवा कन्सिलरवर मी ते अप्लाय नाही करत आहे. तर बेसिकली माझा मेमरी इश्यू झाला, फोनमध्ये मेमरी परत फुल झाली आहे आणि मला ते पूर्ण परत ट्रान्सफर करून वगैरे मी परत रिशूट करते, आय मीन एंड पार्ट. आता फक्त आपली राहिली आहे लिपस्टिक आणि लिपस्टिक झाल्यानंतर वी आर डन.
आय होप तुम्हाला हा लुक आवडला असेल आणि जर आवडला असेल तर प्लीज मला कॉमेंटमध्ये सांगा. आणि त्याचबरोबर आपला हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये काय बघायला आवडेल हे मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर आपले गिव्हअवेचे रूल आहेत की प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल. त्याचबरोबर लाईक करायला विसरू नका या व्हिडिओला. आणि तुमचा सगळ्यात फेवरेट पार्ट कुठला होता या व्हिडिओमध्ये मला नक्की सांगा. आणि गिव्हअवेमध्ये मिळणार आहे तुम्हाला तारुंध्याचे स्क्रंचीज. सो गेट रेडी आणि डू पार्टिसिपेट इन अ गिव्हअवे. बाय.